नमस्कार। बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 2 बालिकांवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला होता। त्यानंतर ही शाळा प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कोणतीही कारवाई न केल्याने एकच संताप उसळला होता। या प्रकरणात बदलापूरकर रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर उतरले होते। त्यानंतर एकच खळबळ उडाली होती। यंत्रणाला कामाला लागली। आता यवतमाळ येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात या प्रकरणात अजितदादांचा संताप दिसून आलाय। यवतमाळ येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात अजितदादांनी त्यांचा रोखठोकपणा दाखवलाय। राज्यात महिलांवर मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे, त्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे। माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सामानच काढले पाहिजे, असं वक्तव्य, असा संताप अजित पवारांनी व्यक्त केलाय। माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा असा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे। माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाही हे केलंच पाहिजे। इतके नालायक काही लोक आहेत। मात्र अजित पवारांनी अशा प्रकारे भर सभेत संताप व्यक्त करत असताना सभेसाठी आलेल्या महिला एकमेकांकडे पाहून हसल्या आणि लाजल्या देखील। मात्र अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांकडून संताप व्यक्त केला जाऊ शकतो, तर दादांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत। एका सोशल मीडिया युजरने यावर म्हटलं आहे की दादा व्यक्त व्हा, पण भान ठेवा, त्यांनी घाण केली म्हणून तुम्ही करू नका। तुम्हाला सर्व लोक ऐकतात, त्यात महिला देखील असतात, भाषा सुधरा। अशा प्रकारे दादाच्या या वक्तव्यावर सोशल मीडिया युजरने प्रतिक्रिया केली आहे। मात्र तरी देखील अशा प्रकारच्या घटनेवर अजितदादांनी भरसभेत केलेलं हे वक्तव्य योग्य आहे की अयोग्य, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच प्रकारच्या राजकीय बातम्या पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका। धन्यवाद।